गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ प्रभात। आणि आज एक परत दिवस उजळलेला आहे की जिथं आपण परत आपला एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो आहे। आणि आजचा ब्लॉग हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मावळे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावरती आहे। आणि 400 ते 450 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ यांनी एक इच्छा दर्शवली होती की एक कोंढाणा हा बलाढ्य किल्ला हा आपल्या स्वराज्यामध्ये का नाही, तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी निवडलेले सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपले मोजकेच 50 ते 60 मावळे घेऊन त्या कोंढाण्यावरती सर केली। आणि सगळं काही युद्धामध्ये होऊन युद्धामध्ये आपले प्राण गमवून तानाजी मालुसरे यांनी या स्वराज्यामध्ये कोंढाणा सारखा बलाढ्य किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये घेऊन आले। आणि पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला गमावलेला निष्ठावंत मावळा, त्यासाठी त्यांचं जे दुःख त्यांच्याकडे होतं किंवा त्यांचा तो वेळ होता, त्यांचा तो काळ होता, आणि त्यांच्यासाठी त्यांनी एक फक्त वाक्य होतं की त्यांचं गड आला पण माझा शिय गेला। तर त्यामुळे त्या 400 वर्षापूर्वी तो जो लढा दिला गेला तानाजी मालुसरे सुभेदार यांच्याकडून, तर त्यांच्यासाठी जो एक वाक्य बोललं गेलं आणि त्याच्यावरून हा किल्ला हा सिंहगड किल्ला म्हणून ओळखला जातो। आणि फर्स्ट ऑफ ऑल की जो हा ट्रेक आहे किंवा हा ट्रॅव्हल आहे आणि हा जो एक्सप्लोरेशन होणार आहे तो पूर्णपणे ह्या इतिहासावरती असेल। आणि तुम्हाला खूप सारे नेचरचे फील्ड असेल आणि खूप सारं तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे मी की कुठे जायचं आहे, कुठे थांबायचं आहे आणि काय काय बघायचं आहे आणि किल्ल्यावरती गेल्यावरती कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे की आपण अशा ठिकाणी येत आहोत की जिथे एक जवळपास खूप साऱ्या मावळ्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिलेत। आणि हेच मी तुम्हाला पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपण आपला ट्रॅव्हलिंग चल 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 ए गाड़ी स्टार्ट कर। चल चप्पल छूट गया। हम फास्ट फायनली आपण निघालेलो आहे आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत इथून। आणि इथून आपल्याला आता चिंचवड स्टेशनच्या ठिकाणी जायचं आहे। तिथून आपण आपल्या ट्रॅव्हलिंगला स्टार्ट करणार आहोत आणि तुम्हाला मी सगळं काही सांगणार आहोत की आपल्याला कुठे जायचं आहे आणि काय। आणि फर्स्ट की तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करताय आणि कुठेही जायचं आहे तर तुम्ही तुमचं हेल्मेट आणि तुमची स्वतःची सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे। आणि तर चला तर आपण आपला ब्लॉग स्टार्ट करू। सध्या आता मी चिंचवड या ठिकाणी आलो आहे आणि मी घरातून 9 वाजता ते 9:30 वाजता निघालो होतो। आणि आता मी माझ्या मित्रांचा वेट करत आहे आणि तिथून आम्ही सगळे मिळून चांदणी चौक मार्गे खडकवासल्याला पोचणार आहोत। तिथं आम्ही एक स्टॉप घेणार आहोत आणि जवळपास 1 ते 1.5 तासाचा हा प्रवास आहे पूर्णपणे। तर लेट्स गो, मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं। आम्ही खडकवासल्याला पोचलो यांच्यासोबत आम्ही आहोत। आज आमचे सगळे सवंगडे आहेत आणि आम्ही कोणा बघतो ना खूप मस्त असा रोड आहे ज्याच्याने तुम्ही प्रवास करू शकता। तर पुढचा व्ह्यू दाखवतो मला। हे सुंदर असं रमणीय वातावरण परत एकदा आपण करत आहोत। आणि सध्याला आपण ज्या टोकावरती उभा आहे तिथून एक विशिष्ट अशा जागेवरती जाण्याची जागा आहे। किल्ल्याच्या काही जवळपासच तो पॉईंट आहे आणि तिथून आपण थोडासा ट्रेक चालू करत आहोत।
तिथनं आमची माणसं येऊपर्यंत आम्ही तो ट्रेक कंप्लीट करणार आहोत. तर माझ्याबरोबर आहेत संदीप परब, आम्ही जेव्हा सुरुवात केली होती आम्ही त्या पॉईंटला होतो. मॅक्सिमम आता आम्ही 10 मिनटं झाले कंटिन्यू चालतोय. किती वर आलेलो आहे आता सध्याला. थोडंसंच राहिलेलं आहे अजून, म्हणता येईल तर 10 मिनटं तर नक्की. हे बघा जो ढग आहेत ना ते किल्ल्याच्या कड्याला लागत आहेत आणि जवळपास हा ट्रेक जो आहे 15 ते 20 मिनटाचा ट्रेक आहे, जो आम्ही तिथून त्या पॉईंटपासून चालू केला होता. 2-3 मित्र आहेत ते पण ह्याच ट्रेकचा आनंद घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. संपलेल्या ज्या पॉईंटपासून आपण ह्या ट्रेकिंगचं स्टार्टअप केलं होतं त्या ट्रेकला परत आपण त्या पॉईंटवरती जो व्हॅली पॉईंट आहे त्या व्हॅली पॉईंटवरती परत आलेलो आहे. बरं वाटतंय. आणि त्या टोकापासून आपण ट्रेक करत 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 रिटर्न आपल्या मित्रांपाशी आलेलो आहे. आणि इथून परत आपण सिंहगड रोडपासून ह्या घाटातून थोडंसं पायथ्यापाशी जाणार आहोत. तर फायनली आपण ह्या डेस्टिनेशन पोचलेलो आहे. हा माझा खास मित्र आहे गणेश करचे आणि आमचे सवंगडी परब आणि हे अतुल मारी. खूप जोश आहे त्यांना, 10 वेळा रस्ता चुकले तरी पण पोचले. चालू गेलेला आहे परत रिटर्न शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांपासून. हे सगळे आमचे साथीदार आहेत, सहकार बंधू. आणि पुणे दरवाजापासून पुढे आलेलो खूप असा चांगला व्ह्यू आहे इथं. जास्त नाही, जास्तीत जास्त 1 ते 2 तास लागतं एक्सप्लोर करायला. तर परत एकदा सुरुवात. आणि हा थोडा चढणीचा रस्ता जो पुणे दरवाजापासून लेफ्ट मारल्या आहे. मोठी अशी तोफ या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावरती शत्रूवरती हल्ला करण्यासाठी ती वापरली जायची. आणि नक्की हा या तोफखान्यापासून वरती आल्यावरती ही नक्की तुम्हाला दिसेल आणि ही पाहायला विसरू नका. आता हे एक्सप्लोर करत आहे घोड्याच्या पागा, जिथं प्राचीन काळी महाराजांच्या काळात घोड्यांना पाणी पिण्यासाठी जी जागा असते त्यांना घोड्यांच्या पागा असं म्हटलं जातं. आणि हा रस्ता असा नव्हता, थोडा चांगला रस्ता होता, शिवकालीन चांगला रस्ता होता. आणि ह्या जे घोड्यांसाठी जी जागा होती ही समतल जागा होती आणि ह्याच त्या पागा आहेत जिथं घोड्यांची राहण्याची जागा व पाणी पिण्याची जागा दोन्ही.
तर महाराजांनी जे हे बुर्ज बनवलेत त्यांचा कोणी सारखे नाही आहे. हा ब्लॉग बघू शकता. आम्ही गडाच्या एकदम बुर्जाच्या आजूबाजूने जे काही सुरक्षा दगड आहेत, बुर्जाचे दगड म्हटले जातात, त्याच्या बाजूने चालत आहोत. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. मम्मी रे, अरे बाप रे, अरे दादा रे, नहीं 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 नहीं. और मैं आसमान की ऊंचाइयों में. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, खाली काहीच दिसत नाही. जवळपास तर आपण सडनली आता ह्या कड्यापासून पुढे चाललेलो आहोत आणि अजून खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे. आणि हा जो तुम्ही आता कडा बघितला तो सुभेदार तानाजी माळुसरे यांचा नावाने जो आहे तो कडा आहे. आणि इथून आपण आता पुढे चाललेलो आहे. तर परत आता आपण कल्याण दरवाजापासून जो रस्ता जात आहे त्या रस्त्याकडे आहे. आणि आपण जिकडनं या सध्याला आलो तो सुभेदार तानाजी माळुसरे यांचं नावाने स्थापित असलेला बुरुज त्या ठिकाणी आलेलो आहोत. त्या ठिकाणावरून आता कल्याण दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे. आपण जिथं यायचं होतं तिथं आलेलो आहोत. त्या स्मारकापाशी तर शूरवीर तानाजी माळुसरे आणि त्यांचे मावळे यांनी परत गाथा गाजवली होती. हा पुऱ्या उचलताना तो क्षण
गण्या. आता जस्ट आपण समाधीपासून खाली उतरताना अमृतेश्वर मंदिर, भैरवनाथाचं मंदिर आहे जिथं आपण एक्सप्लोर करतो. हे मला दाखवण्यासाठी आहे की तुम्ही ज्या ठिकाणी येत आहात तिथं शांतता आणि तुमचा जो असणारा सहवास खूप प्रामाणिक आणि प्रेमळ असतो. तर खूप असे स्वच्छता आणि तर जवळपास आमचा हा ब्लॉग संपण्यासाठी आलेला आहे, कारण की आम्ही आता परतीच्या मार्गावरती आहोत. खूप भारी वाटलं या ठिकाणी येऊन. खूप रमणीय वातावरण आणि तुम्ही नक्की या आणि एक्सप्लोर करा आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन द्या या ठिकाणी येऊन महाराजांचा आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचा एक इतिहासाचं जे पान आहे ते परत एकदा कुठेतरी उलटून बघण्यासाठी किंवा शोधण्यासाठी आपण या ठिकाणी येऊन नक्की व्हिजिट करा, सहभागी व्हा आणि हा जो निसर्गाचा आनंद आहे हा तुम्हाला इथं आल्याशिवाय काही समजणार नाही. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. तर फायनली हा ब्लॉग संपलेला आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे आणि पूर्णपणे ब्लॉग तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाठवून देईन. त्याच्यावर तुम्ही कमेंट करा आणि नेक्स्ट कोणत्या ठिकाणी तुम्हाला ब्लॉग करायला आवडेल आणि बघायला आवडेल नेचर तुम्हाला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्की घेऊन जाईन. थँक्यू. बाय.